मित्रांनो, आज एकादशी ती सौरभ प्रभू म्हणलं चला आपण काहीतरी खाऊ आणि निघू म्हणलं पुढं. आम्हाला ना येवल्याला जायचं होतं बरं का. येवला तालुक्यात आहे ना पारेगावमध्ये जायचं होतं. आमचं चुलत्याचं गाव आहे तिथे ना. त्यांच्या वावरामध्ये विहिरीचं काम चालू होतं. म्हणलं मस्त काम चालू आहे राव. म्हणलं पाणी लागलं का म्हणे. काय का पाणी नाही लागणार म्हणे. राव यांची हिंदी पण लय जोरात आहे. म्हणलं चला आता आम्ही पुढं निघतो. मग ते म्हणे अहो थांबा ना, हमारा आदमी नीचे गाय म्हणे आणि तुम्हारे चाचा का लडका बी नीचे गाय. म्हणला खाली गेले. म्हणलं ठीक आहे. मग शिवा पळत आला म्हणे चला दादा बोलवलं म्हणे. म्हणला बोलवलं. नंतर त्याला म्हणलं घरी जाऊ नको, पळत सांगू नको म्हणलं. ते कोंबडेसुद्धा आमच्याकडे पाहत होते. कोंबडे उभं राहून पाहत होते कोण आले पाहिजे. दोघं जण शंकर भाऊचं मस्त कुट्टी काढायचं काम चालू होतं बरं का गायांसाठी. म्हणलं मस्त काम चालू आहे राव. मी तोपर्यंत घरी नाही गेलो. शिवा गेला, रुद्र गेला म्हणे. पप्पा बंटी दादा आला म्हणे. त्यांनी माग वळून पाहिलं. बंटी दादा आलं म्हणलं. त्यांनी लगेच काम स्टॉप केलं आणि सौरभ प्रभूकडे आला. सौरभला म्हणे चाल म्हणे आपण आता मस्त चहा घेऊ म्हणे. नंतर अक्का आली. अक्का म्हणे कधी आले रे. म्हणलं आत्ताच आलो. अण्णा उभं राहून पाहत होते. अण्णाचं मस्त गायन गोठा धुवायचं काम चालू होतं. म्हणलं आम्ही आता बसतो मध्ये, चालू द्या म्हणलं तुमचं काम. धन्यवाद.